चिकनचे वेगवेगळे प्रकार आपण बनवत असतो, पण ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपल्याला चिकन लागणार आहे. त्यामध्ये हळद, मीठ आणि थोडंसं दही घालून चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हे मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचे. यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्ट कॅप्शनमध्ये देते, नक्की चेक करा. आता यासाठी मसाला बनवायचा आहे. त्यासाठी पॅनमध्ये धने, जिरे आणि काळी मिरी घालून हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि गार व्हायला ठेवायचं आहे. यामध्ये अगदी चिमूटभर मेथीदाणे घालायचे आणि हे मिक्सरमधून बारीक करायचे. आता यामध्ये आपल्याला बेडगी मिरची घालायची आहे, काजू घालायचे आहेत आणि हे बाकीचं सगळं साहित्य घालून थोडंसं पाणी घालायचं आणि याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर वाटण तयार झालेले, चिकनही मॅरिनेट झालेलं आहे. आता यासाठी आपल्याला पॅनमध्ये तूप घ्यायचे. तर ही रेसिपी पूर्णपणे तुपातच बनवली जाते आणि तुपामध्ये आपल्याला हे जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे अशा पद्धतीने परतून घ्यायचं. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. सतत परतत आणि अधूनमधून झाकण ठेवत चिकन 80 ते 90% आपल्याला शिजवून घ्यायचे. आता हे बाजूला ठेवते. आता दुसऱ्या पॅनमध्ये इथे आणखी तूप घेऊन त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचे आणि त्याला छान तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचे. चिमूटभर मीठ घालायचे. हे छान परतून झालं की शिजवून घेतलेलं जे चिकन आहे ते यामध्ये घालायचं आणि याला मस्त मसाल्याचं कोटिंग येईपर्यंत परतून घ्यायचं. सगळ्यात शेवटी थोडासा कढीपत्ता घालून 5 मिनिटं परतून घ्यायचं. खाण्यासाठी इथे मस्त आपलं चिकन गिर रोस्ट तयार आहे.